शास्त्रीनगर परिसरातील भगतसिंग मार्केट येथे शुक्रवारी रात्री 10:30च्या सुमारास 2 गटांमध्ये सिनेस्टाईल तुफान हाणामारी झाली। कोयता, हॉकी स्टिक व लोखंडी रॉडचा वापर करून एकमेकांवर जीवघेणे हल्ले करण्यात आले। या घटनेत दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली असून एकूण 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादातून व शिवीगाळीच्या कारणावरून हा संघर्ष उफाळून आला। जावेद अब्दुल रऊफ शेख वय 26 राहणारे शास्त्रीनगर यांच्या फिर्यादीनुसार खालिद काल्या कुरेशी याने जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून शिवीगाळ व दमदाटी केली। त्यानंतर त्याने आपल्या नातेवाईकांना बोलावून हल्ला केला। फरहान सादिक कुरेशी याने फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार केला, तर रिहान सादिक कुरेशी याने लोखंडी रॉडने मारहाण केली। या प्रकरणी खालिद काल्या कुरेशी, फरहान सादिक कुरेशी, रिहान सादिक कुरेशी, मुद्दस्सर कुरेशी, असलम मुजावर, तालिब सय्यद कुरेशी, जिहान कुरेशी व इतर अज्ञात व्यक्तींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान दुसऱ्या गटातील सादिक बशीर कुरेशी वय 45 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा खालिद सादिक कुरेशी व त्याचा मित्र आरबाज मुल्ला घरासमोर बसले असताना आलिम कुरेशी व बुलंद कुरेशी यांनी जुन्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला केला। यात खालिद सादिक कुरेशी याच्या पाठीवर व डोक्यावर वार करण्यात आले। मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सादिक बशीर कुरेशी यांनाही शिवीगाळ करून मारहाण व दमदाटी करण्यात आली। या प्रकरणी बुलंद कुरेशी, आलिम कुरेशी, सोनू कुरेशी व जावेद शेख सर्व राहणारे शास्त्रीनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे शास्त्रीनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला आहे।